प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मीन्स अपूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सलाच आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स असं पण म्हणतो. स्ट्रक्चर दिलं आहे सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. परत बघा सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. आता एम इज आर तुम्हाला एकच घ्यायचंय म्हणजे कोणत्या सब्जेक्टच्या समोर तुम्हाला एम घ्यायचे, कुठल्या सब्जेक्टच्या समोर तुम्हाला इज यूज करायचा आहे, कुठल्या सब्जेक्टच्या समोर तुम्हाला आर यूज करायचं. जर तुमचा सब्जेक्ट आय असेल, काय असेल आय असेल, तर आयच्या समोर नेहमी काय घ्यावं लागतं एमचा यूज करावा लागतो. कधी तर प्रेझेंट कंटिन्युअस असताना जेव्हा तुमची ऍक्शन सुरू आहे तेव्हा शो करायचं असेल तर तुम्हाला काय घ्यायचे आयच्या समोर एम यूज करायचे. जर तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल म्हणजेच ही शी इट किंवा नेम प्लेस नेम ॲनिमल नेम पर्सन नेम असेल तर तुम्हाला काय करायचे त्याच्या समोर इज यूज करायचं शॉर्ट फॉर्म मध्ये. जर तुमचा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्याच्या समोर तुम्हाला काय यूज करायचे इज यूज करायचे. जर तुमचा सब्जेक्ट प्लुरल असेल जसं की दे वी यू असेल तर त्याच्या समोर तुम्हाला काय यूज करायचे आर यूज करायचे. काय यूज करायचे आर यूज करायचे. बघा मी एक सेंटेन्स लिहिते आय एम सिंगिंग अ सॉन्ग. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तुमचं कुठलं पॉझिटिव्ह आय एम सिंगिंग अ सॉन्ग मी गाणं म्हणत आहे. आता मला याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स कसं होणार काय करायचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी इथे स्ट्रक्चर लिहिते शॉर्ट फॉर्म मध्ये सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. हे तुमचं पॉझिटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे. इथे मी निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर लिहिते सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर कुठला पण असेल यापैकी प्लस तुम्हाला फक्त नॉट यूज करायचे बिफोर प्लस ऑब्जेक्ट. बिफोर प्लस ऑब्जेक्ट बस फक्त तुम्हाला काय करायचं एमच्या समोर नॉटचा यूज करायचे. आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग. आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग. मी गाणं म्हणत नाही. मी गाणं म्हणत नाही. आता मला काय करायचंय क्वेश्चन तयार करायचे. क्वेश्चन तयार करायचे काय करायचे एमला समोर घ्या आणि सब्जेक्ट जो आहे तुमचा म्हणजे फक्त प्लेस चेंज करायची ऑपोजिट प्लेस. एम आय सिंगिंग अ सॉन्ग. एम आय सिंगिंग अ सॉन्ग. मी गाणं म्हणत आहे का. मी गाणं म्हणत आहे का आणि शेवटी काय तुमचा क्वेश्चन मार्क. आता मला क्वेश्चन निगेटिव्ह मध्ये करायचं आहे. निगेटिव्ह क्वेश्चन तयार करायचं काय होईल एम आय नॉट सिंगिंग अ सॉन्ग. मी गाणं म्हणत नाही आहे का. मी गाणं म्हणत नाही आहे का. याचं स्ट्रक्चर बनवताना काय लागेल एम प्लस सब्जेक्ट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि निगेटिव्ह क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय होईल एम प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर इकडे बघा आपण सब्जेक्ट सिंग्युलर सब्जेक्ट घेऊ. यापैकी मी एकच घेणार आहे आणि प्लुरलचा एक सब्जेक्ट घेणार आहे म्हणजे माझं बोर्डवर बसेल. तर यापैकी मी घेते शी. ठीक आहे. शीच्या समोर तुम्हाला काय यूज करायचे इज यूज करायचे. शी इज वर तेच ठेवते म्हणजे लक्षात येईल सिंगिंग. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती काय म्हणते गाणं म्हणते. ती गाणं म्हणत आहे. स्ट्रक्चर काय होईल सब्जेक्ट प्लस इज प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. नंतर निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना काय लावायचे तुम्हाला इजच्या समोर फक्त नॉट यूज करायचे. शी इज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. शी इज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. क्वेश्चन तयार करा काय होईल इज शी सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं म्हणत आहे का. फक्त मी काय केलंय प्लेस चेंज केली. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं म्हणत आहे का. निगेटिव्ह क्वेश्चन तयार करा
इज शी नॉट सिंगिंग अ सॉन्ग. फक्त सब्जेक्टच्या समोर तुम्हाला इथे नॉट यूज करायचे. तर स्ट्रक्चर काय दिलं होतं, इज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. हे झालं निगेटिव्ह क्वेश्चनचं स्ट्रक्चर. आणि पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर सॉरी क्वेश्चन इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय, इज प्लस सब्जेक्ट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. आणि जर काय बनवू शकतो याच्यापैकी. आणि निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस इज आणि जर काय बनूया मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते. ठीक आहे, नॉट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस एमिझान प्लस नॉट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट हे निगेटिव्हचं. आणि पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता प्लुरल पैकी एकच सब्जेक्ट येते. कुठला घेऊ, दे घेऊ, दे. थर्ड सेंटेन्स दे. देच्या समोर तुम्हाला काय यूज करायचे, आर. दे आर सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणं म्हणत आहेत. ठीक आहे, स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर बिफोर प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस नॉट आर प्लस नॉट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, सब्जेक्ट काय दे. हेल्पिंग वर्ब काय यूज केले, आर. आरच्या समोर तुम्हाला कशाचं यूज करायचे, नॉट. बिफोर काय सिंगिंग. ऑब्जेक्ट काय दिले, सॉन्ग. ते गाणं म्हणत नाही, ते गाणं म्हणत नाही. आता मला क्वेश्चन तयार करायचं आहे. क्वेश्चन तयार करण्यासाठी काय घ्यायचं, आधी हेल्पिंग वर्ब काय आर. दे सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणं म्हणत आहे का, ते गाणं म्हणत आहे का. निगेटिव्ह क्वेश्चन तयार करायचे. निगेटिव्ह क्वेश्चन कसा होईल, आर दे नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणं म्हणत नाही आहे